मला म्हणते पिंकी ताई की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आत्तापर्यंत घरी. म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते. माझ्या म्हणजे शशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे. आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली. नुसतं अगं लय गं काय सांगू तुला. मगाशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही नीट तुझ्याशी. दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे. त्यामुळे मी ठरवलं की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला. आणि मी सांगितले पप्पांना पण. पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर. माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला. या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय. सासू सासरे काय ते तसेच वागतात, असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं. पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना, लय चुकलं आहे माझं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना, तिथंच चूक झाली माझी. सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेलं गं. तुला ही छोटी गोष्ट वाटते का गं? हे ना मीही माझ्या आयुष्यात कधी इमॅजिन पण नव्हतं केलं. आणि ती इतकी घाण बोलली आहे ना, मला शिव्या शाप दिलेत अक्षरशः त्या माणसांनी. मी विचारच नाही करू शकत.